Friends, today's I will discussing about the biosports. In the extra days video, I will see or I will discussing or learn that what is the pressure, atmospheric pressure. What is the atmospheric pressure? आपण बघितलं होतं मागच्या पार्टाला की ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज हायर म्हणजे जास्त. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज हायर दॅन दी सी लेवल. सी लेवलला म्हणजे जे काही समुद्र सपाटीपाशी ॲटमॉस्फेरिक प्रेशर कसं असते, जास्त असते. ॲट दी सी लेवल ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज हाय. म्हणजे काय इथं बघा 100 हे झालं आहे हे ॲट द सी लेवल. जसं जसं आपण कसं जाईल वर जाईल, जसं जसं आपण समुद्र सपाटीपासून वर जाईल, समुद्र सपाटीपासून आपण वर जाईल तसं तसं प्रेशर काय होणार, कमी कमी होणार. प्रेशर इज गोज ऑन डिक्रीजिंग व्हेन यू आर विथ अबो फ्रॉम दी सी लेवल. म्हणजे सी लेवलपासून जसं जसं आपण वर जाणार तसं काय होणार, प्रेशर जे काय कमी कमी होणार. इन दिस today's lecture I will discussing the buoyant force. What is mean by the buoyant force? Buoyant force म्हणजे काय. buoyant force हा एक संतुलित फोर्स आणि असंतुलित फोर्स याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. बॅलेन्स फोर्स, संतुलित फोर्स म्हणजे बॅलेन्स अँड अनबॅलेन्स कंडिशन ऑफ दी बॉयंट फोर्समध्ये आपल्याला बघायला मिळते. हे एक प्रकारचा फोर्सच आहे. ज्या प्रकारे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ज्या प्रकारे मॅग्नेटिक फोर्स, ज्या प्रकारे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, त्याच प्रकारे हा बायोन्स फोर्स सुद्धा एक प्रकारचा फोर्स आहे. आता याच्यामध्ये काय असते, बायोन्स फोर्स म्हणजे काय, तर एक एक्सपेरिमेंट दिला. एक एक्सपेरिमेंट आपण करूया. कोणता एक्सपेरिमेंट आहे की टेक अ प्लास्टिक बॉटल अँड फिक्स द लीड टाईटली. प्लास्टिक बॉटल घ्यायचं आता आणि त्यांचं जे काही तोंड आहे ते काय करायचं, टाईटली पॅक करायचं. नाव अ प्लेस इट इन द वॉटर अँड सी. काही म्हणजे आपण काय करायचं त्याच्यामध्ये, त्याला पाण्यामध्ये एक जार असते, कंटेनर घ्यायचा एक, आणि त्या जारमध्ये काय करायचं, एक रिकामी बॉटल घ्यायची. रिकाम्या बॉटलला आपण काय करायचं, धाग्यानं बांधून घ्यायचं. मधामध्ये फक्त हवा, त्या बॉटलमध्ये काय असणार आहे, फक्त हवा असणार आहे. दुसरी एक बॉटल घ्यायची, त्या बॉटलमध्ये काय करायचं, त्या बॉटलमध्ये पाणी भरायचं. जी काय तुम्हाला सेकंड बॉटल दिसायली, यू सी ऑन दी स्क्रीन, ही फर्स्ट बॉटल आहे. या बॉटलमध्ये फक्त हवा आहे, काहीच नाही, फक्त आपण हवा बांधली. म्हणजे हवा आहे त्या बॉटलमध्ये, कुठल्याही कंटेनरमध्ये हवा असतेच. आणि दुसऱ्या बॉटलमध्ये काय करायचं, एक दुसरी बॉटल घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि त्याचं तोंड बांधायचं, ढाकण फिट करायचं. आणि तिसरा एक आपल्याला एक्सपेरिमेंट लागणार आहे, एक बॉल लागणार आहे, जे काही आपला रिकामा बॉल आहे. ते बॉल कसा असते, प्लास्टिक बॉल पोकळ असते मधातून, आपल्याला माहिती आहे. तर एवढे गोष्टी लागणार आहेत. इथं आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. काय सांगितलंय, नाव अ प्लेस इट इन द वॉटर्स अँड सी. त्यांना काय करायचं, वॉटरमध्ये ठेवायचं आणि पाहायचं. इट विल फ्लोट ऑन दी वॉटर्स. आणि ते काय होते, ते तरंगते कशावर, जी काही रिकामी बॉटल आहे, काही रिकामा चेंडू, म्हणजे चेंडू रिकामात असतो, मधातून पोकळ असतो, तो काय होतो, तरंगतो कशावर, त्या जारमध्ये ज्या पाणी आहे त्या पाण्यामध्ये काय होतो, तो चेंडू तरंगतो, ती बॉटल तरंगते. Try and push it into the waters. Even when the push it continue to float. This experiment can also be done with a plastic hollow ball. म्हणजे हा एक्सपेरिमेंट बॉल सोबत आपण दोघांसोबत आपण करू शकतो, बॉल आणि बॉटल सोबत. नाव फिल द बॉटल्स. याच्यानंतर काय करायचं आहे, नाव फिल द बॉटल्स विथ द वॉटर टू द फुल्लेस्ट कॅपॅसिटी अँड क्लोज द लीड. काय करायचं, नंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक बॉटल घ्यायची, त्या बॉटलमध्ये काय करायचं, फुल पाणी भरायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचं, वरून तोंड त्याचं बांधायचं, झाकून ठेवायचं, म्हणजे ढाकण लावायचं त्याला. आणि काय करायचं, त्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं. काय होते, व्हॉट यू ऑब्झर्व, काय ऑब्झर्व होते तुम्हाला, की रिलीज इन द वॉटर्स द बॉटल विल फ्लोट इनसाइड द वॉटर्स. आणि ते काय होते, तुम्हाला काय दिसन, की त्या पाण्यामध्ये काय होते, की बॉटल तरंगते का, पाण्यामध्ये बॉटल तरंगते का. व्हाय डज दिस हॅपन्स. आणि असं का होते, बॉटल विल फ्लोट ऑन दिस वॉटर. म्हणजे काय, पाण्यामध्ये ती काय होते, सुरुवातीला पाण्यामध्ये जाते. म्हणजे सुरुवातीला जे काही वरचा पृष्ठभाग आहे, या वरच्या पृष्ठभागापासून काय होते, ती आपण बॉटल काय केली, एंटर केली, तर काय जाणार, ती खाली जाणार. आणि खाली जाताना एकदम बुडात जाते का, ती नाही जात.
तर मग काय होतं, ती थोडीशी तरंगते. ठीक आहे. तर असं का होते, the empty plastic bottles float on the surface of the waters. On the contrary, the bottle full of the water reduces size, that bottle full of the waters floats inside the waters but does not go to the bottoms. म्हणजे ही डायरेक्ट खाली जाते का, नाही जात, किंवा नुसतं खाली जाऊन थांबते का, नाही थांबत, तर ती काय होते, तरंगते. द वेट ऑफ द एम्प्टी बॉटल इज निग्लेजिबल ॲज कम्पेअर टू द वेट ऑफ द वॉटर्स इनसाइड. म्हणजे जे काही रिकामी बॉटल होती, रिकामी बॉटलचं जे काही वजन आहे ते फुलफिल बॉटलच्या वजना एवढं असणार आहे का, नाही. तर कोणाचं वजन जास्त असणार आहे, फुलफिल बॉटलचं वजन जास्त असणार आहे. रिकाम्या बॉटलीचं वजन जास्त असणार आहे का, नाही असणार आहे. याच्यामुळे रिकामी बॉटल त्या पाण्याच्या वरच्या लेअरवर काय होते, तरंगते. पण जी काय फुलफिल बॉटल आहे ती कुठे जाणार, पाण्याच्या आतमध्ये जाणार, पण ती डायरेक्ट बॉटमला जाणार का, नाही जाणार. तर ती कशामुळे जात नाही. सच अ बॉटल विथ वॉटर neither float on the surface nor does it go to the bottom. म्हणजे ही डायरेक्ट बॉटमला जात नाही किंवा ती बॉटमला जात नाही. इथं बघा ह्याच्यामध्ये स्क्रीन ऑन युअर फिगर यू सी दॅट की ती बॉटल डायरेक्ट त्या सरफेसवर खाली बॉटम लेअरला जाते का, नाही जात. तर ती कोणाच्या मधामध्ये, इन बिटवीन द अप्पर लेअर अँड लोअर लेअर, च्या दोघांच्या मधामध्ये, म्हणजे वर आणि खाली यांच्या दोघांच्या मधामध्ये कुठंतरी ती बॉटल तरंगत आहे. This means the force of the gravity acting downward. खाली जाते म्हणजे ती बॉटल, पाण्याने भरलेली बॉटल खाली जाते म्हणजे काय, कुठं जाते, हे जरी कंटेनर असेल तर या कंटेनरवर सुद्धा काय असते, कुठलीही वस्तू असते त्याच्यावर कोणता फोर्स असते, आपल्यावर सुद्धा कोणता फोर्स असते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असते. आणि तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला खालच्या दिशेने काय करतो, खालच्या दिशेने ओढण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे या बॉटलमध्ये, ही बॉटलला खालच्या दिशेने ओढण्यासाठी एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे, आणि ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करते, या बॉटलला खालच्या दिशेने ओढण्यासाठी प्रवृत्त करते, खालच्या दिशेने ओढते. कोण, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स मस्ट हॅव बीन बॅलेन्स्ड बाय द अपोजिंग फोर्स इन दी अपवर्ड डायरेक्शन. पण ही ज्या बॉटलची तुम्हाला सिच्युएशन दिसायली बघा, ही जी तुम्हाला बॉटल दिसायली, या बॉटलमध्ये काय आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ही तर बघा FG, दिस इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. थोडं मोठं काढून दाखवतो, दिस इज द FG ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, दिस इज डिनोटेड बाय द FG म्हणजे काय की ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याला त्या बॉटलला खालच्या दिशेने ओढायला आहे. आणि दुसरा फोर्स कोणता आहे की FB हा काय करायला आहे, त्या बॉटलला खालच्या दिशेने जाऊ देणं झालं आहे. म्हणजे काय झालं की इक्वल अँड अपोजिट फोर्स ॲक्ट ऑन दी बॉटल्स. म्हणजे बॉटलवर इक्वल आणि अपोजिट म्हणजे सारखाच फोर्स अप्लाय व्हायला आहे, पण वेगवेगळ्या दिशेनं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करायला आहे, त्याला खालच्या दिशेने ओढण्यासाठी प्रयत्न करायला आहे. पण FB जे काही बायोन्स फोर्स आहे, हा बायोन्स फोर्स म्हणजे काय हे आपल्याला शिकायचं आहे. तर बायोन्स फोर्स काय करते, या बॉटलला ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शननं वर जाण्यासाठी प्रवृत्त करते. म्हणजे जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट जाण्याचा जो काही बल आहे, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे खालच्या दिशेने आपल्याला प्रवृत्त करायला, खालच्या दिशेने त्या बॉटलला नेण्यासाठी जोर द्यायला आहे. तर दुसरा फोर्स आहे बायोन्स फोर्स, दुसरा फोर्स आहे बायोन्स फोर्स. हा बायोन्स फोर्स काय करायला आहे, त्या बॉटलला वरच्या दिशेने, अपवर्ड दिशेने जाण्यासाठी प्रवृत्त करत आहे. तर बघा इथं की equal and opposite direction force is a upward direction FB on the bottles filled with the water. This force must have the originated from the water surrounding the bottles. म्हणजे हा फोर्स कुठून आला, तर हा फोर्स त्या पाण्यामधला आहे, त्या लिक्विडमधला आहे. आणि त्या लिक्विडमधला काय करतो, लिक्विडमधला जे काही फोर्स आहे ते काय करायला, त्या बॉटलला वरच्या दिशेने जाण्यासाठी प्रवृत्त करायला. म्हणजे बायोन्स फोर्स कुठं असते, तर त्या लिक्विडमध्ये, त्या गॅसेसमध्ये, जे काही आपण कंटेनर घेतो त्या कंटेनरमध्ये काय असतो, तो बायोन्स फोर्स असतो. म्हणजे काय करतो, त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शननं जाण्यासाठी प्रवृत्त करत असतो. दिस फोर्स मस्ट हॅव द originated from the water surrounding the bottles. The upward force acting on the object in waters or other fluid or gas is called as buoyant force.
जे काही बायोन्स फोर्स म्हणजे काय की ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शननं ज्या काही कंटेनरमध्ये जे काही लिक्विड आहे, गॅसेस आहे, ते सबस्टन्स ते काय करतो, मॅटर्स काय करते की त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शननं जाण्यासाठी प्रवृत्त करते, अपोजिट डायरेक्शननं जाण्यासाठी चेतना देते, काहीतरी तुम्ही म्हणा की इग्नेट करते. तर तो कोण असतो, तो तो त्याला म्हणतात आपण बायोन्स फोर्स असं म्हणतात. बायोन्स फोर्स इज नथिंग बट द अपवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इन वॉटर्स ऑर अदर फ्लुइड ऑर गॅसेस इज कॉल्ड ॲज अ बायोन्स फोर्स. म्हणजे अपोजिट डायरेक्शननं ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या जाण्यासाठी प्रवृत्त करणारा जो काही फोर्स असतो त्याला काय म्हणतात, बायोन्स फोर्स. कोणामध्ये, एरवी नसतो तो, कोणामध्ये असतो, त्या कंटेनरमध्ये जे काही लिक्विड असतं, लिक्विड पदार्थ असतो, गॅसेस पदार्थ असतो, इन द लिक्विड आर गॅसेस इन द टू स्टेट ऑफ द मॅटर्स, याच्यामध्ये जे काही असन या दोन स्टेट ऑफ द मॅटर्समध्ये काय असतो, हा बायोन्स फोर्स ॲक्ट होत असतो. आणि बायोन्स फोर्समुळं काय होतं, ती काय वस्तू आहे ती काय होते, तरंगते, किंवा डायरेक्ट खाली पण जात नाही, एकदम बॉटमला पण जात नाही आणि एकदम वर पण येत नाही सरफेसवर डायरेक्ट. तर हे कशामुळे होते, त्या बायोन्स फोर्समुळे होते. यानंतर आपण बघूया, तुम्हाला बायोन्स फोर्स समजला, याच्यानंतर आपण बघूया की व्हाईल असं का होते. बघा, यूज युअर ब्रेन चालवा. कसं चालवायचं, आता बघा एक ॲक्टिव्हिटी काय सांगितलंय, व्हाईल द पुलिंग अ बकेट्स फ्रॉम द वॉल्स द बकेट्स फुल ऑफ द वॉटर्स इमर्ज्ड फुल इन द वॉटर्स ॲपियर्स टू वेट लेस दॅन व्हेन इट हॅज बीन पुल्ड आउट ऑफ द वॉटर्स. वाय म्हणजे काय की तुम्ही जर विहिरीमधून पाणी काढताना तुम्ही जर जेव्हा बकेट टाकली विहिरीमध्ये बकेट टाकली, तेव्हा तुम्ही काय होतं, ते विहिरीमध्ये बकेट टाकली तेव्हा काय होतं ते की तरंगते, आपल्याला जास्त वजन वाटत नाही. म्हणजे त्या पाण्यामध्ये एक विहीर आहे, या विहीरमध्ये तुम्ही काय केलं, बकेट टाकली, एक विहीर आहे ही, दिस इज अ वॉल, आणि तुम्ही काय केली, ही बकेट टाकली, त्याच्यामध्ये तुम्ही अशी बकेट टाकली आणि हे पाणी आहे. तुम्ही बकेट त्या पाण्यामध्ये इमर्स झाली, म्हणजे त्या पाण्यामध्ये गेली बकेट, तेव्हा तुम्हाला त्या बकेटीचं वजन लागते का, म्हणजे वजन असल्यासारखं वाटते का त्या बकेटीला, नाही वाटत, काऊन की तरंगती बकेट ती. पण त्या बकेटीला तुम्ही जसं वरी ओढता, म्हणजे काय करता, वरी आपण पाणी काढतो त्याचं, तर काय होते, जसं जसं आपण वर काढू तसं तसं आपल्याला फोर्स लागतो, बल लागते, त्या बकेटीचं वजन जाणवते. मग असं का होते, तर ह्याचं काय आहे उत्तर, तर बायोन्स फोर्स. जे काय ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शन आपण जे काही फोर्स अप्लाय करायलो, याच्यामुळं काय होतं की ओढताना आपल्याला वेट जाणवतं, आणि त्या पाण्यामध्ये जेव्हा आपण बुडलेलं असतं तेव्हा ते आपल्याला वेट जाणवत नाही. अँड आयर्न नेल सिंक इन द वॉटर्स. जे काही खिळा आपण जर पाण्यामध्ये डुबवला तर काय होतं, तो खाली जातो, म्हणजे सरफेसवर जातो, म्हणजे ते बुडतो. बट व्हाय डज द मॅसिव्ह स्टील शिप फ्लोट ऑन इट. पण जहाज काऊन तरंगते समुद्रामध्ये, when an object is dipped in a liquid, a buoyant force acts on it, and hence it appears that the weight of the object is reduced. आणि काय म्हणलंय त्यांनी की जेव्हा ऑब्जेक्ट इज अ डीप, म्हणजे काय, डीप्ड इन द लिक्विड, जे का एखादी वस्तू असली, ती वस्तू जर एखाद्या लिक्विडमध्ये जर डीप झाली, डीप म्हणजे काय, बुडाली, तर बायोन्स फोर्स ॲक्ट ऑन इट, त्या वस्तूवर बायोन्स फोर्स ॲक्ट होत असतो, आणि त्यामुळंच हेन्स इट ॲपियर दॅट द वेट ऑफ द ऑब्जेक्ट इज रिड्युस्ड. आणि त्यामुळंच काय होतं की जे काही वेट असतं त्या ऑब्जेक्टचं, जे काही वजन असतं त्या ऑब्जेक्टचं, हे कमी झाल्यासारखं आपल्याला भासतं. इट बिकम्स द अर्लियर टू स्विम इन अ सी वॉटर्स दॅन इन अ फ्रेश वॉटर. तुम्ही जर समुद्रामध्ये पोहलात आणि साध्या पाण्यामध्ये, विहिरीमध्ये पोहलात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर स्विमिंग येत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स जाणवतो. जर तुम्ही समुद्रामध्ये पोहलात तर तुम्हाला काय होणार, इझियर तुम्ही पोहू शकता, म्हणजे स्विम करू शकता. पण तुम्ही जर विहिरीमध्ये पोहता तर विहिरीचं पाणी जड म्हणतात. विहिरीचं पाणी जड म्हणण्याचं कारण काय की दिस इज बिकॉज ऑफ द डेन्सिटी ऑफ द सी वॉटर्स इज हायर दॅन द डेन्सिटी ऑफ द फ्रेश वॉटर. म्हणजे सी वॉटरची, म्हणजे समुद्रामध्ये पोहणं सोपं जाते, आणि काय म्हणलं हे, इट बिकम्स द इझियर टू स्विम इन अ सी वॉटर्स दॅन द फ्रेश वॉटर.
म्हणजे समुद्रामध्ये पोहणं सोपं जाते, पण साध्या पाण्यामध्ये पोहणं म्हणजे एखाद्या बंदिस्त पाण्यामध्ये विहिरीमध्ये पोहणं आपल्याला थोडंसं विहिरीतलं पाणी जड जाते. आपल्या नदी आणि विहिरीचं जर एक्झाम्पल घेतलं तर विहिरीमधलं पाणी आपल्याला जड जाते पोहण्यासाठी, आणि याच्यामधलं पाणी जे काही समुद्र म्हणजे विहिरी नदीमधलं पाणी येते कशासाठी ते सोपं जाते आपल्याला, ज्याच्यामध्ये आपण पोहू शकतो. तर याच्यामध्ये काय फरक असते की द डेन्सिटी ऑफ द सी वॉटर समुद्राच्या पाण्यामध्ये आणि ज्या काही विहिरीतलं पाणी त्याच्यामध्ये डेन्सिटी ऑफ द सी वॉटर इज अ हायर दॅन द डेन्सिटी ऑफ द फ्रेश वॉटर्स. म्हणजे सी वॉटरमधली काही डेन्सिटी असते ही जास्त असते आपल्या कशाच्या फ्रेश वॉटरपेक्षा. एक एक्झाम्पल सांगितलंय की ड्यू टू द साल्ट डिपॉझिट dissolved in the sea waters. In this books you have seen that the lemon sink in the glass filled with the waters, but it is a float when we stir in the 2 spoon of the salt in the waters. काय सांगितलंय की जेव्हा तुम्ही एक ग्लासभर काय करता, एक ग्लासभर पाणी घेता, त्या पाण्यामध्ये जर तुम्ही लिंबू काय केलं की लिंबू टाकलं तर ते काय होतं की ते बुडून जातं. पण म्हणजे चिरलेलं लिंबू, तर ते काय होतं बुडतं. पण जेव्हा ते काय सांगितलंय की in your book you have seen that the lemon sink in the glass filled waters. लेमन सिंक म्हणजे काय बुडणे. लेमन काय होतो बुडतो इन अ ग्लास फिल्ड विथ वॉटर्स, बट इट फ्लोट व्हेन वी स्टर इन द 2 स्पून ऑफ द साल्ट इन द वॉटर. जेव्हा तुम्ही साधं पाणी घेता, साध्या पाण्यामध्ये जर तुम्ही लिंबू टाकलं तर ते काय होतं की बुडून जातं. पण जेव्हा तुम्ही काय केलं की त्या पाण्यामध्ये त्या ग्लासमध्ये काय केलं तुम्ही 2 चमचे जर मीठ टाकलं त्या पाण्यामध्ये, तर तेव्हा काय होतं लिंबू तरंगताना आपल्याला दिसतो. तर हे कशामुळे होतं तर डेन्सिटी ऑफ द सी वॉटरमध्ये मध्ये काय असते की साल्ट असते. द डेन्सिटी ऑफ द सी वॉटर इज हायर दॅन द डेन्सिटी ऑफ द फ्रेश वॉटर. दॅट्स वाय द बायोंट फोर्स इज अ हायर. In the sea waters, the buoyant force is a exceed the gravitational force. Buoyant force काय होतो exceed the gravitational force. What is the understood from these examples? The buoyant force depend on the 2 factors. याच्यामधून काय आपल्याला समजते की buoyant force चे 2 फॅक्टर्स इम्पॉर्टंट आहेत. जे काय आपण बायोंट फोर्स म्हणतो, बायोंट फोर्स म्हणजे काय की ग्रॅव्हिटेशनलच्या अपोजिट डायरेक्शननं जो काही फोर्स प्रवृत्त होतो लिक्विडमध्ये गॅसेसमध्ये त्याला काय म्हणतात बायोंट फोर्स असं आपण म्हणतो. तर या बायोंट फोर्सचे 2 महत्त्वाचे घटक आहेत. कोणते कोणते? द व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट. जे काही ऑब्जेक्ट आहे, जे काही वस्तू आहे, त्या वस्तूचं जे काही लिक्विड आहे त्याचं काय व्हॉल्यूम महत्त्वाचं आहे. व्हॉल्यूम ऑफ दॅट ऑब्जेक्ट म्हणजे किती व्हॉल्यूममध्ये ते, व्हॉल्यूम म्हणजे काय आकारमान, किती आकारमानामध्ये ते जे काही गॅसेस आहे, ते जे काही लिक्विड आहे ते सामावलेलं आहे. द बायोंट फोर्स इज मोर इफ द व्हॉल्यूम ऑफ द डीप्ड ऑब्जेक्ट इज मोर. जर बायोंट फोर्स जास्त किंवा द व्हॉल्यूम ऑफ द डीप्ड वॉटर इज मोर. म्हणजे काय समुद्रामध्ये तुम्हाला म्हणलं की बायोंट फोर्स जास्त असतो. कशामुळं तर त्याचा आकारमान कसा असतो समुद्राचा जास्त असते. मग आकारमान जास्त, बायोंट फोर्स जास्त. प्लावक मराठीमध्ये प्लावक बल असं म्हणतात बायोंट फोर्सला. तर आकारमान जास्त, बायोंट फोर्स जास्त. आकारमान कमी, बायोंट फोर्स कमी. नंतर डेन्सिटी, पहिला घटक कसा आहे व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट. जे काही ऑब्जेक्ट आहे आपण सी घ्यायलो किंवा वेल घ्यायलो तर याच्यामध्ये काय असते की ते ऑब्जेक्टवर डिपेंड आहे. नंतर त्याचा ऑब्जेक्टच्या व्हॉल्यूमवर डिपेंड असते बायोंट फोर्स. नंतर डेन्सिटी ऑफ द लिक्विड, जे काही लिक्विड घ्यायलो आपण, जे काही लिक्विड समुद्रामध्ये खारं पाणी असते त्याच्यामध्ये साल्ट असते विरघळलेलं, याची मग त्याची डेन्सिटी कशी असणार समुद्राची जास्त असणार समुद्राच्या पाण्याची. तर आणि आपल्या साध्या गोड्या पाण्याची डेन्सिटी कमी असणार आहे. तर डेन्सिटी ऑफ द लिक्विड, मोर द डेन्सिटी ऑफ द लिक्विड मोर इज द फोर्स ऑफ द बॉयन्सी. म्हणजे जास्त डेन्सिटी असली लिक्विडची की जास्त फोर्स म्हणजे बॉयंट फोर्स जास्त ॲक्ट होणार. कमी डेन्सिटी असली लिक्विडची की कमी फोर्स ॲक्ट होणार. म्हणजे बॉयंट फोर्स डिपेंड्स ऑन द 2 फॅक्टर्स. वन इज द व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट अँड सेकंड इज द डेन्सिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट. Volume of that object in case of the buoyant force is more if the volume of that object is more. म्हणजे व्हॉल्यूम मोठा
बॉयंट फोर्स मोठा, व्हॉल्यूम कमी, बॉयंट फोर्स कमी. डेन्सिटी ऑफ द लिक्विड, जे काही लिक्विड आहे, आपण वॉटर घेतलं, सीचं वॉटर घेतलं किंवा तेल घेतलं, आपलं तेल असतं, ऑइल असतं, ऑइलची डेन्सिटी जास्त असते. तर मग त्या जे जसं ज्या प्रकारचं पेट्रोल घेतलं, पेट्रोल इज अ लिक्विड, पेट्रोल घेतलं, डिझेल घेतलं, त्याच्यानुसार त्याची डेन्सिटी बदलणार. मग ज्याची डेन्सिटी जास्त तिथं बॉयंट फोर्स कसा असणार आहे, जास्त असणार आहे. Two factors important. Buoyant force, it depends on the volume of the object, and the second is the density of that liquid. If the volume is a large, buoyant force is a large, volume is a less, buoyant force is a less. Density of that liquid, density of the liquid is a high, then the buoyant force is high. Density of that liquid is low, then buoyant force is a low. You understand the what is meant by the buoyant force, and discussing the some importance activities and some importance the buoyant dependence of the buoyant force. I hope you understand. You can't understand, you contact me. Okay. Thank you so much for watching. Thank you.